शेतकरी बांधवांनो, हा जो काही आपण प्लॉट पाहत आहात तर हा CO 9632 या व्हरायटीचा आहे. आणि हे कारखान्याच्या माध्यमातून जे काही नर्सरीच्या माध्यमातून जे काही रोप देण्यात आलेले आहेत तर त्या माध्यमातून त्यांनी जे आहे ते त्याची लागवड जी आहे ती केलेली आहे. तर शेतकरी महोदयांची सद्यस्थिती ह्या प्लॉटच्या अनुषंगानं काय निरीक्षण आहेत, कसं व्यवस्थापन केलं आहे, तर आपण ती माहिती जी आहे ते संबंधित शेतकरी महोदयांकडून घेऊ. आता सद्यस्थितीत इकडं आपल्या भागामध्ये जे आहे ते समाधानकारक असा पाऊस जो आहे तो पडलेला आहे. आणि जायकवाडीचं धरण जे आहे ते त्या ठिकाणी जे आहे ते आता जवळपास 75% प्लस ते भरलेलं आहे. आणि मग त्याच्यातून येवा जो आहे तो आता माजलगाव धरणात सुद्धा चालू झाला आहे आणि त्याचा जो आहे तो निश्चित फायदा आपल्याला पुढं जे आहे ते होणार आहे. मग जे शेतकरी आडसाली ऊस लागवडीचं नियोजन करत आहेत किंवा करणार आहेत तर त्यांना अशा पद्धतीचे हे जे काही ओरिजिनल 9632चे प्लॉट आहे तर त्याचं बेनंसुद्धा जे आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला हे उपलब्ध होणार आहे. तर काय शेतकरी महोदयांचे जे आहे ते ह्या व्हरायटीच्या बाबतीत निरीक्षण आहेत किंवा कसं नियोजन केलं आहे तर ते आपण माहिती घेऊ. काका, तुमचं पूर्ण नाव सांगा, तुमचं गावाचं नाव सांगा. माझं नाव अर्जुन यशवंतराव सोळंकी, गाव नागापूर, तालुका परळी. जिल्हा. ओके. तर हे जे काही रोप लागवड आहे तर तुम्ही ही रोप लागवड कधी केली होती? तारीख 1 ते 5 मध्ये केली, नोव्हेंबर. 1 नोव्हेंबर 2025 रोजी केलेली आहे. तर आता हे जी काही लागवड तुम्ही केली तर किती बाय कितीवर केलेली? सरी आणि 2 रोपातलं अंतर 5 बाय 1.5. 5 बाय 1.5 वर तुम्ही केलेलं आहे. तर एकूणच आता आपण जे काही फुटवे आपण पाहिले ह्याचे तर सरासरी फुटव्यांची जी आहे ती संख्या किती आहे? 10-11 एका बेटामध्ये फुटवे आहेत. आता थोडंसं हात लावून दाखवा, काय समजा पेऱ्याच्या बाबतीत तुमचं काय मत आहे किंवा लांबीच्या बाबतीत तुम्ही काय तुमचं म्हणणं आहे ह्याचं? नाही, ह्याची लांबी चांगली झाली, फक्त जाडीला थोडा जाडीला जे आहे ते भरपूर झाल्यामुळे जाडी झाली नाही. जाडी झालेली नाही आहे. तर त्याचं व्यवस्थापन आपण ॲग्रोनॉमिक प्रॅक्टिसेस जसं की आपण ह्याच्यामध्ये संख्या नियोजन जे आहे ते करणं गरजेचं होतं आहे का नाही. तर ह्या काही गोष्टी आपण करणं गरजेचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, जाडीच्या बाबतीत जर म्हणजे लांबीच्या बाबतीत जर पाहिलं तर खूप उत्कृष्ट अशी ही ह्याची म्हणजे अक्षरशः पूर्ण ईदभर जे आहे ते अशा पद्धतीने ह्याचे कांडे जे आहे ते बसत आहेत. तर आता खत व्यवस्थापनाच्या बाबतीत काय सांगाल, काय काय केलं तुम्ही? खात आम्ही एक वेळेस ड्रेसिंग केली. बरं. 9-24 सुरुवातीला एक डोस दिला, खताचा डोस. खताचा डोस. एकरी किती पोते घेतले ते? 2 पोते टाकले. 2 पोते. ओके. हां. पुन्हा नंतर ड्रेसिंग केली एक वेळेस. ओके. हां हां हां. आणि त्याच्यावर 20-0-13 एक वेळेस मारायला त्याला. बर. आणि एक वेळेस मला वाटतं 10-26 काहीतरी. 10-26 एकरी किती पोते वापरले ते? 2 पोते. 2 पोते वापरले. ओके. तर इथे एक प्रगतीशील शेतकरी आदाते साहेब सुद्धा आहेत. काय आदाते साहेब, तुमचं एकूण निरीक्षण काय आहे? तुमच्याकडे 9632 आहे आणि तुमची फेब्रुवारीची लागवड आहे, फेब्रुवारी 2026ची. तर उत्कृष्ट वाढ तुमची जी आहे ते झालेली दिसली आणि जाडी पण जबरदस्त भेटलेली दिसली तुम्हाला त्या ठिकाणी. तर काय तुमचं काय मत आहे? हा, तर व्हेरायटी बद्दल काय म्हणतात? सर एकदा नंबर 1 आहे. जाडे वगैरे माझे जे फुटेज आहेत ते मेंटेन ठेवले, एका ठिकाणी 5-6 ठेवले तर बर. त्याच्यामुळे माझी जाडी व्यवस्थित आहे. ओके. आणि सध्या परिस्थिती चांगली आहे माझ्या. ओके. आणि कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव काही सुरुवातीला झालता, मी सुरुवातीला पोंगे मारले तेव्हा मी कोरोजनची ड्रिचिंग केली. बर. आता कोरोजनची आळवणी केल्याच्या नंतर एकरी किती वापरलं तुम्ही ते? एकरी मी तर एकरी तुम्ही 100 मिली कोराजन आळवणी केली होती. तर आता जसं इथं ह्यांनी काही कोराजनची आळवणी केली नाही, ह्या ठिकाणी आपल्याला थोडाफार कुठंतरी कांडीकिडीचा दिसतोय. तसं तुमचे काय निरीक्षण आहे? तुमच्याकडे कांडीकिडी झाली का? नाही आहे, पण एवढी नाही अशी जास्त. बर. जास्त नाहीये. तेच जर आपण समजा मधात एखाद्या दिवस खतामध्ये फर्टेरा वगैरे घेतला असतं तर अजून चांगलं झालं असतं. झालीच नसती ना. हां. तर हे पण काही ॲग्रोनॉमिक प्रॅक्टिसेस शेतकरी बांधवांना महत्त्वाचे आहेत की जसं यापूर्वी आपण म्हणलं की कांडीकीड जशी या ठिकाणी दिसतीये तर त्याच्यासाठी काही चेंजेस. आता ह्याच्यात एक सांगा, इथं तुमच्या गावात 15-0-0-6 पण प्लांटेशन आहे, त्याच्यात कांडीकिडीचं काय परिणाम आहे तुम्हाला काय वाटतं? त्यातले सर कांडीकीड आहे. बरोबर आहे. तर हे पण निरीक्षण आहेत की काही व्हरायटीमध्ये कांडीकीड जास्त दिसते तर त्याच्या कम्पॅरेटिव्ह 9632मध्ये कांडीकिडीचा प्रादुर्भाव नाही आहे. आणि आत्ता आपण कांडे मोजले तर जवळपास 18पर्यंत कांडी संख्या जी आहे ते ह्याची आहे. आणखी नोव्हेंबरला आपल्याला आज ऑगस्टची 3 तारीख आहे, म्हणजे हा पूर्ण ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर, आणखीन 1 वर्ष व्हायला ह्याला 4 महिन्यांचा कालावधी आहे.
तर निश्चित प्रति आता इथून पुढं पाऊस जर पडत राहिलं तर निश्चित 1.5-2 कांड्यानं ह्याची संख्या आणखीन वाढणार आहे. आता 18 कांड्यावर आहे आणि त्याचा जर विचार केला तर 4 दुनी 8 म्हणजे 8-9 कांडे तर इझी गोईंगमध्ये भेटणार आहेत आपल्याला. म्हणजे 8 दुनी 16 26-27 कांड्यापर्यंत एक म्हणजे वर्षामध्ये हे जाण्याचं पोटेन्शियल त्याच्यामध्ये आहे. तर शेतकरी बांधवांनो, म्हणजे हे सगळं जे काही आपण पाहताय शेतकऱ्यांचे अनुभव, तर कुठल्याही प्रकारचा रानडुकराचा वगैरे त्यांनी आता ह्याच्यात हे जस्ट तार वगैरे हे लावलेली आहे, त्याला काही करंट वगैरे दिलेलं नाही आहे. तर आपण अशा पद्धतीनं ह्या व्हरायटीचा निश्चित अडॉप्शन आपण करू शकतो आणि त्या माध्यमातून जे आहे ते उच्च साखर उतारा आणि उच्च उत्पादन जे आहे ते आपण या ठिकाणी घेऊ शकतो. जर आडसालीचं नियोजन आपण केलं तर 100% त्या ठिकाणी आपण 95 ते 100 टन प्रति एकर जे आहे ते एक 16 ते 18 महिन्यापर्यंत निश्चित आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. आपल्याच भागातील शेतकऱ्यांचे अनुभव आपण घेणं गरजेचं आहे, पाहणी करणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानं हा व्हिडिओ काढला आहे. तर निश्चित साहेबांचा नंबर या ठिकाणी आपण दिला आहे. कुणाला लागवड करायची असेल तर बियाण्याच्या अनुषंगानं तुम्ही त्यांना माहिती जी आहे ती विचारू शकता आणि हा प्लॉटसुद्धा तुम्ही जे आहे ते आदाते साहेबांचा सुद्धा पाहू शकता आणि सोळंके साहेबांचा सुद्धा पाहू शकता. आदाते साहेब, तुमचं पूर्ण नाव आणि एक नंबर सांगा तुमचा. बाबासाहेब दगडू आदाटे, राहणार नागापूर, तालुका परळी, जिल्हा बीड. ओके, तुमचा मोबाईल नंबर. 97 64 50 12 82. ओके. सोळंके साहेब, तुमचा आणखीन एकदा नंबर सांगा. माझा 94 03 48 42 44. ओके, ठीक आहे, थँक्यू.